ओके तो हाय गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. आज फर्स्ट ब्लॉग मी चांद बीबीच्या मालावर बनवणार आहे. तर ते तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तरी पण मी इथं आलो बनायला. हेच चालून जातं, आपला फर्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामुळं. तर चला तुम्हाला चांद बीबीचा माल दाखवतोय. इकडलं चांद बीबीचं व्ह्यू जो मस्त आहे. कारण याच्या मागं मी पळत होतो त्याच्यामुळं. तर चला आपण चांद बीबीचा माल बघूया. लेट्स गो रे. चला की आपली शॉट घेतो. चला शॉट घ्या आमचा. चला आता बघूया मालामध्ये काय काय आहे ते. मला वाटतं पहिलं खालीपासून वरतीपर्यंत सुरुवात करू. ठीक आहे ना. हे काय तरी खायचं कोणाची खबर आहे तुम्हाला? आय थिंक 4 बीबीचीच आहे. मला माहिती नाही. आवाज असा गेलं असा मोठा आवाज रिफ्लेक्शन परत येत आहे. तुम्ही ऐकू शकता. ही इथं आहे सलावत खानची कबर दिसते. तर बघा हे मध्ये कबर आहे. इथं माझ्याकडे फर्स्ट दिसणार कुलूप लावलेलं आहे. वरती नाव दिसतंय सलावत खान. गेट येण्यात राहिलेलं आत जमून ठेवलं असतं. चला अरे वेश जूम करतो खबर आहे. चल मला लागलंच की. तो चला आता आतमधला भाग बघूया. चेक व्ह्यूज गाईज. आतमधून पण आता किती वर्ष झाले त्याला पण अजून पण बेस्ट. पहिला आपण खालचा भाग करून मग वरती जाऊ. ठीक आहे. शक्यतो आम्ही तर मस्ती करायला, पण आम्हाला मग करत लपडे दिसायला लागले. फायनली आम्ही तिघं आलो होते चांद बीबीच्या महालमध्ये. आणि खरं म्हणायला गेलं तर ही फक्त वास्तुशैली नाही आहे इथं ना. इथं आम्ही आलो तर आम्हाला इतके लपडे दिसलेत ना की आम्हाला हसायला येते. माहिती का काय सांगू तुम्हाला एखाद्या वेळेस झूम करून पण दाखवतो आम्ही. हे आमचा रोहित काय बोलतो भाऊ? बघा भाऊ काय दाखवतोय. काय आहे रे काय काय? एक मिनिट झूम करू आपण. मार खाल्ल्यामध्ये काय बोलू सर? कोण हे भाई? अरे तू इतक्या जोराने बोललं तर ती खबर उठून उभा राहील. ते पण यांचे येडे चालू. आणि हे काय याचं कायम बॅट घेऊन चालू. तर आता हे बोलतो इथं क्रिकेट खेळायचं. तर बॉल तर नाही सोबत तर नक्कीच आम्ही इथे क्रिकेट खेळला असतो. मग बघू शकता वरतून वरती केला तो कसा आहे. आणि करण भाई कुठं चाललाय? काय? ओके 100 किलो. हां तर दिस इज द रोहित फ्रेंड. हे नको हे नको. चल वरती जाऊ. चल लेट्स गो. पुढं चला तुम्ही. हे काय इथून काहीच इथून तरी आतून रोड आहे. पण लेट सी. अरे ती हो बघा इथून आम्ही 4 वेळेस गेलो तरी दिसलं नाही. ये बात येतो इथं आता. बरं ठीक आहे. हो येते तर बघ काय नाही. चल आता इथं अंधार आहे. खूप जास्त अंधार. तर करण जात आहे पहिले लाईट लावून. आय थिंक बापरे खूप जास्त वरती जाऊया आपण. पायऱ्या खूपच छोटा आहे. कारण मोबाईलची लाईट लावून जाऊन राहिलाय. लाईट साईडला लाईट लाव रे. तर ओके गाईस. तर करण शेट पोहोचले वरती. भीती नाही आहे पण पायऱ्या खूपच छोट्या आहेत. फायनली आम्ही फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरवर आलोत आणि तुम्हाला दाखवतो सेकंड फ्लोअरवरून कसा व्ह्यू भेटतो आपल्याला विथ दीपक सोबत.
हे आम्ही दोघं भाऊ आणि हा आहे सेकंड फ्लोअरवरून व्ह्यू. एक मिनिट इकडे फोकस कर रे. हां हे दीपक काहीतरी दाखवणार आहे. इकडे खाली. हां तुम्हाला नंतर बॅक कॅमेऱ्याने खाली दाखवतो आम्ही काहीतरी मस्त मस्त दिसायला आहे. आमचा बॅट्समन रोहित तरी कुठेतरी गायब झाला आहे. हरवला गेला तो. बोल. हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आम्हाला माहितीच नाही आहे काय आहे ते. तर आम्ही सेकंड थर्ड टाईम आलो आमच्या जवळ आला आमचा रोहित शर्मा. काय कुठे फिरतोय बॅट घेऊन काय त्याला जाऊन. पहिल्याच्या काळी बंदूक असायची, त्याच्या काळी बॅट असायची. आपली यंग जनरेशन बघा किती खराब आहे. इतकं मोठी वास्तू केलेली आहे, इथं मावा खाऊन थुकलेलं आहे. बघा बघू शकताय तुम्ही. बोगस. आम्ही तर नाही खात, आम्हाला व्यसन नाही. मला नाही, याला नाही, त्याला नाही. आमच्यातला एक काळा आहे, तो अजून आला नाही. त्याला खूप डेंजर व्यसन आहे. गाय चहा मावा गुटखा सगळा खातो. हे बघा व्ह्यू बघा. तर बघू शकता तुम्ही हे दोघांचं काय चाललं काय माहिती. तर बघा मित्रांनो, हे आम्ही आता सेकंड फ्लॉपला आहे. वरती असं गोल लिंब बनवलेला आहे, मस्त दिसतो. आणि खाली तुम्ही पाहू शकता. आय थिंक याला थर्ड फ्लोअर पण आहे, बट आय कुलूप लावलेलं आहे. वरती जाऊन कोणी काही करू नये. मतलब उडी बिडी टाकून मेल्यावर यायचं नाव कोणावर येईल, कोणाला राग आला की येणं उडी टाके. दॅट्स इट. तर चला मस्त व्ह्यू एन्जॉय करूया आपण. तर लेट्स सी गाईस. कारण शाहरुख खानच्या पोज ना गिटारचा. तो चलो गाइस अभी चलेंगे, आपको हमको बहुत दूर जाने का. बघा गाईस मी हळूहळू तर जाऊन दाखवतो सगळीकडे. तरी असं मस्तपैकी व्ह्यू दिसत आले आणि असं साईडचं बघू शकता तुम्ही. चलो. बरं आहे ठीक आहे. आय थिंक हां चल ना खाली करू. तर चला आता खाली जायची बारी आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, एवढी दरवाजा हा जो दगड आहे दीपक याला असं सेंटरला घेऊन दाखवलं. हां जवळजवळ 7 ते 8 फुटाचा दगड आहे. एवढा मोठा दगड कसं काय उचलला? 7 ते 8 फुटाचा आरामशीर. तर तुम्ही जर बघितलं ना, मी असं आडवा जरी झोपलो ना, आडवा तरी पण दगडपेक्षा मोठा दिसणार नाही. 7 ते 8 फुटाचा हा दगड आहे आणि याला उचलायला किती मॅन पॉवर लागला असेल. बघा पूर्वीच्या काळातले लोक किती हुशार आहे. आपले येडे बघा कसे. हे आमचा येडा बॅटीने मोजतोय ते. बॅटीची साईज काय आहे ते त्याला माहिती नाही, तरी पण मोजायचा प्रयत्न चालू होता त्याच्यामुळे करत असं बघतो त्याला. आमचं गरम आहे आता. इतक्याला माल आहे तर मी माझं लवरचं नाव काढणार आहे. चांगली गोष्ट आहे का? नको बोलतोय करून, नको काढू, नको. हे जर केस फाईल कर 302 टाक. नाही तो मजाक करू राहिला. तसं नाव बिव काही नाही निघणार. आम्हाला असं सांगायचं काय की कोणी पण इथं आल्यावर नाव वगैरे काही काढीत नका जाऊ. तुम्हाला मी झूम करून दाखवले असते पण ते प्रेम रोगींना आवडणार नाही तसं. लाईक करो, फॉलो फोटो काढले बस. आता चाललो. खूप वेळ झालं, अर्धा तास झाला फोटोशूट करतोय. आता मन भरलं आहे आमचं. तर चला आता घरी जायचं आहे. ऑलरेडी खूप लेट झालं आहे. ऑलरेडी खूप लेट झाले. तर आता घरी जायचं आहे आम्हाला. तर कुठे दरवाजा कुठे आहे रे? अरे इथंच होतं, पण झालं काय? अच्छा हे जाळी तोडून खाली जायचं आहे का? तरी जाळी तोडून खाली जायचं म्हणते वाटतंय. तरी ते छोटे पोरं खेळून राहिलेत. वरती चिमण्या. हे खाली डोकू नको, चला खाली, चला खाली असं दाखवू नका. याचा खोपडा फूट गया. हिची डोक्याला लागलं. पोरांनो लाईट लावा पोरांनो. परत त्याच रोडात भावानो माझे शूज सटकत आहे. इझी पिझी. हे बघा इथं असे चिमण्यामध्ये बनलेले. आय थिंक मला वाटतंय पहिले इथं असे नाही दिवे वगैरे लावित होते काय नाही. तर मला हे पायऱ्याच दिसना भाई. लोक लाईट मारा भावांनो, लाईट लावा भावांनो. हा अरे एकदम दमाने उतरावं लागेल, कारण की तू आहे पण पडली ना माझं बघ.
आयफोन माझ्या तर उद्या घेत आहे दम उतरावं लागेल. लेट्स गो. चला बाहेर चलो. तुम्हाला हॅलो पब्लिक, तर तुम्हाला आम्ही ना थोडं साईडचं व्ह्यू दाखवतो कसं आहे काय, कपल्स कुठे बसतात आणि कपल्स कसे कसे एन्जॉयमेंट करतात. आपल्याकडे सगळे उडी टाकून यायचं रे. काय बोलला? नाव कंपास नो. हे बघा इथे कपल बसले, पण कॅमेरा केल्यावर आम्हाला बोलते, त्याच्यामुळे तिकडे कॅमेरा नाही करणार. चला इकडून जायचं का? हा मस्त 5-5 फुटाचा पायऱ्या आहे. आता पण तशा पायऱ्या नाही बघितल्या कुठं 5-5 फुटाच्या. बघ काय म्हणतो रोहित, बघ काय म्हणतो का रोहित? काय सगळे लव बर्ड्स आपण तिघ सिंगल बस. कशाचं सिंगल? या समोरच्याला 10 गर्लफ्रेंड आहे. अरे बापरे, उडी मारायची आता. बघा कशाचं सिंगल? कोण सिंगल आहे? या बाईला 10 गर्लफ्रेंड आहे. इंस्टाग्रामला कुठं, व्हॉट्सअपला कुठं, फेसबुकला कुठं बोलतो त्यालाच माहिती. एवढे हां इथं असं कोणाला इंटरेस्ट असेल माझ्यामध्ये तर कॉल करू शकता. 1114. डबल. हो मागून बघा कसं व्ह्यू दिसतंय. तर खरं तर भावांना तुम्हाला सांगायला जर गेलं ना, आपण एक कट्टर हिंदूवादी आहे. आपल्याला असे स्टेटस वगैरे ठेवायला आणि इथं फिरायला येणं आवडत नाही, पण एक खारूत आहे. अरे बापरे 3-4 ऊपर. याच्या आज्याने तरी कधी खारुताई पकडली होती का? चालला खारुताई पकडायला. हे बघा मस्त आहे व्ह्यू, बघा कसं आहे. अरे मोबाईल तर मग शूट कर म्हणून याच्यात काय येतं राव, माणसं कशी अरे तर आता आपण असं गोल रोड मारू. ही आहे मोठी पायरी आणि आम्ही आता याच्यावर चालणार आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही. इकडे हो बघा व्ह्यू बघा कसं मस्त दिसतंय इथून, जबरदस्त. घरी जायला 8 वाजता आज आम्हाला. आम्ही नाही जात आज 12 वाजेपर्यंत नाही जात. अरे दादा लय लांब जायचंय दादा. मी क्रीम खावा आपले. हे बघा तुम्ही व्ह्यू कसं खतरनाक दिसतंय तुम्हाला. आता तुम्हाला आम्ही महाल दाखवतो, हे बघू शकता तुम्ही. झापडे मार दूध पराधीन होतो. इथं कपल्स बसलेले आहेत आणि त्या साईडला पण एक कपल्स बसलेले आहेत. हे असा साईडचा व्ह्यू आहे. तर चला करण शेट आता पुढे चलत ते. मला भूक लागली. तर येऊ म्हणतो याला भूक लागली. अरे भाई चल भाई तेरे खाना मिलेगा भाई, मेहनत करेगा तो मिलेगा. चल भाई चल. आपल्या लोकांमध्ये एक जुनी म्हणे की हे जो चांदबिबीचा महाल आहे ना, तर हा ते हे इकडे आहे. तुम्हाला मी दाखवतो पुढं चला पुढं. त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी माहिती सांगतो तुम्ही. लेट्स बोल आता बोल टॉक. हे जो चांदबिबीचा महाल दिसतो ना, तर हे बघा हे महाल. तर आपल्या लोकांचं काय म्हणणं होतं की चांदबिबीनं तो एका रात्रीमध्ये दिल्लीचा दिवा बघण्यासाठी रात्रीतून बांधला होता. म्हणजे इथून दिल्लीचा दिवा दिसतो. काय पण लोक बोलते यार फालतू, आणि मला फोन आला म्हणा, तर आय एम बिझी. हा तर बिझी झालाय. तर चला आपण कंटिन्यू करूया. तर हा बघा असाच याचा असं साईड व्ह्यू आहे, जो असा इकडच्या लेफ्ट साईडने दिसतो आणि इकडं हा खालची बाजू. तर आय थिंक इथं काहीतरी शासकीय इमारत आहे वाटतंय. हां वनरक्षकाची इमारत. तर बघा असं एवढी भिंत अशी आहे, या साईडने खालती दिसते. असं मला वाटतं जुन्या काळात तिथं आय थिंक असं असं गार्डन वगैरे असणार आहे, त्याच्यामुळे इतकं सुंदर छान बनवलेलं आहे. मला आधाळे आलेला मी इथून खाली पडेला यार. मला मेरे को खाने को चांद भी दाखेला मेरे को बाटी भी नहीं खरा रही है. लोग सारे कपटी लोग क्या लोग यार तुम यार कॅमेरा भाई काय बोलला त्यालाच माहिती. तुम्ही बघू शकता हे आपलं जंगल क्षेत्र आहे आणि जंगल क्षेत्रामध्ये काही आपलं पार्क वगैरे बनवले बसण्यासाठी. आणि इथे ना आपले गव्हर्नमेंट ऑफिशियल म्हणजे आपले सरकारी लोक असतात. दिस इज नॅचरल. बघू शकता बसण्यासाठी कपल्ससाठी जितकं भारी सोय केलेली आहे. बस रे रोहित बसते ना बस शेजारी, त्याला ऍक्शन करून दाखवा. आपली कपल असे बसतात, चला लवकर याला भूक लागली ना, त्याच्यावर ब्लॉग कंटिन्यू करून लवकर जायचंय आपल्याला. हा तर हे बघा इथं पक्षींना पाणी पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी पाणी नाहीये. पाणी बॉटल आहे का रे तुझ्याकडे? पाणी असेल तर टाक त्याच्यात थोडं पाणी संपलंय आता.
तर आता फोनमध्ये बिझी झाले, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आले, लोकांना गॅन शिकवतो आणि त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आले. तर चला आपण लवकर ब्लॉग कंटिन्यू करू. अरे भूक पण हां तिथं झूम कर, त्याला म्हणते आरामखोर. तो बघा पैलवान कसा झोपलाय निवांत आरामशीर. चला त्याला आरामखोर बघतोय तो. मला कॉल आलाय, चलो जल्दी. अरे ही भिंत नेमका आमच्याकडे टाइम नाही आहे ना, तर आम्ही नीट एक्सप्लोर केला असतं. आता प्रॉब्लेम काय, खूप टाइम झालाय, ऑलरेडी खूप लेट झाले. आम्हाला भूक लागली. आपल्याला 50 किलोमीटर जायला. हा अजून 50 किलोमीटर जायचं आहे. आणि कसं आहे, रात्री उशीर होणार आहे. ड्रायव्हर आहे गाडीचा, आम्हाला रात्री दिसत नाही. गाडी खड्ड्यात, आम्ही खड्ड्यात चालले खड्ड्यात. रातांदळा आज रे काय हॅशटॅग रातांदळा. रतांदळा माणूस मस्त राहिलं की रे. तर चला हे इकडचं लेफ्ट साईडचं सीन आहे. तर चला आज आम्ही अर्धाच कट करून जाणार आहे. आम्हाला लई भूक लागले. ते असं समोरून इकडून असं व्ह्यू आहे. मला वाटतं समोरून 1-2 फोटो घेतो थंबनेलसाठी आणि लेट्स गो चलो घरी. आताचे कपल्स ना इथे बसलेले होते, आपण पण तिथं बसणार. तू येत खरं सांग ओय मी लाला गाएंगे क्या मी लाला गाएंगे वो लोग. चंदनपुर गांव में फिर मेला लगाएंगे वो लोग. खूब मेला लगाएंगे. टांग पे बैठ जा चल. याचा इतिहास काय. आमचा माल बघून झालाय, फोटोशूट वगैरे परत करून घेतली आम्ही. तर आता चाललोय आम्ही मस्त आहे की. तरी तुम्हाला दाखवलं असतं काय काय चालतं, पण ते चांगल्या गोष्टी नाहीये, त्याच्यामुळे नाही दाखवत आम्ही. बोलो गुंडा आत्रा बोलो. घर किस लिए चलता है, हाई कर का करायचा, पिसा का कमावायचा, ये करायचा वो करायचा, किसके लिए. एक मिनिट मार समजा. आता फायनली आम्ही आता जेवण करायला चाललो. आमचा कॅमेरामॅन पडला असता का? अरे माझे दात पडले असते रे. तर चला तू चांद बिबी माल पाळून झाल्यावर तुम्ही असं उडी मारायची तू आणि जायचं तुमच्या घरी. तर हे बघा इथं आय थिंक गाडी पार्क केलेली आहे, आमची गाडी तिकडे आहे. बघू शकता आता आम्ही जेवण करणार आहे. जेवायला काय काय बघू आम्ही. बघू कायला काय भेटतं थोडंफार. आम्ही जाणार आहे शिवशेवराम हॉटेलमध्ये. हां तर हे एकदम 5 स्टार हॉटेल. 5 स्टार रेटिंग. हां हे आमचं हॉटेल आहे मस्त. आणि भेळचं ऑर्डर दिले. आता ही भेळ कधी बनवतो. ए दीपक आवर बेतार काय प्यातला नाक दे तू. कसं ना आपलं दीपक वेटर आहे, नाही क्या वेटर नाही मॅनेजर आहे कॅफेवर, आणि त्याला सगळं काम जमतंय. मग तू इथं पण थोडं मदत करतोय. काय भारी नशीब आहे त्याचं. त्याला चांगली बायको भेटणार आहे ना रे. भेटणार आहे ना. सुकी सुकी एक बोलली भाव आम्ही सुकी भाव. हे बस आमच्या दीपकला भेटलं नाही, त्यासाठी आहे थोडं खाऊन घे 1-2 घास. अरे समोर येते दादा, ते भेटते ते खाऊन घे. एकदम काळा खॅबी दिसतो. खॅबीचा चुलत भाऊ हो. हा ना त्याचा चुलत भाऊ आहे. आय लाईक माय कलर. एकदा खॅबी सारखं कर रे. खॅबी असं करतं काय असा. बघायला आलो होतो तरी भुक्कडवान हे बघा येणे तिकडून भाकरी बांधून आल्या होत्या. पुण्याहून आला होता तरी मम्मीने दिल्या होत्या वाटते बांधून. तर ते दोघं मिळून खाऊ राहिले. गाईस ही आपली घरची भाकर आणि याच्यामध्ये ना मटकी. मोबाईल दीपक मदत करतो तिकडं. वाटले माहिती. हा दीपक मदत करतोय भेळ बनवायला. आमचं 5 स्टार हॉटेल रोहित सर. यांचं दोघांचं भांडण चालले. तो हे म्हणतो कुरकुरे मागव, तो म्हणता नाही. हे म्हणतो मी बिल देतो, तो म्हणता नाही आणायचं. बिल तो देतो ना. लईच भिकारचो ढेकर सांगतो. जाऊ द्या तुम्ही नका, मी बिल देऊन टाकतो बस. बरं तर कसं आहे ना, आमचं खरं तर प्लॅनिंग नव्हती आम्हाला ब्लॉग बनवायची. इथं आलो, आम्हाला व्ह्यू दिसला आणि आमचा यूट्यूबर बोलला की आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे. म्हटलं ब्लॉग कॉमेडी मॅन सोबत ब्लॉग बनवायची आहे म्हटलं. 1 मिनिटात बनवू आपण. आम्ही केलं तसं ब्लॉग चालू थोडं. आम्हाला एवढं येत नाही, आम्ही एवढं काय
काय म्हणते त्याला प्रोफेशनल प्रोफेशनल नाही आम्ही प्रोफेशनल याचा त्यांचा खायवर लक्ष आहे बस. चुकीच खाय सुन हा ते बोलतायत हा बोलिंग घ्या काय. उद्या सकाळी भेटान ब्लॉग तुम्हाला. उद्या सकाळी तरी मला वाटतं किती वाजेपर्यंत येईल? 9-10. 9 वाजेपर्यंत. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय? डिप्स डिप्स म्हणजे एका मुलीचं नाव आहे. डिप्स म्हणजे दीपिका, दीपाली. पाळू कोण मी नाव चोरलंय का मुली? एका मुलीचं नाव चोरलंय. आणि तुम्हाला एक सांगू का, हे कंटेंटमध्ये बोलणं चुकीचं आहे. नको, आपण कमेंटमध्ये बोलू. कमेंटमध्ये विचारा. कमेंटमध्ये बोलतो मी काय बोलायचं. हां फायनली माझी ओळख करायची राहिली. याचा आत्याचा मुलगा मी, बरोबर ना का चुकलं? हां, आणि याचा पण आत्याचा मुलगा. साऱ्या दुनियाचा ऑफिस. साऱ्या दुनियाचा आपिशी म्हणजे मी. कसं आहे ना, आज जो खर्च केला ना यायचं जायचं ह्या दोघांनी मिळून केलाय. हे जे खर्च आलं ना हे दोघांचाच आहे. आपण एकदम कंगाल बँक आहे. आपण करतो सध्या पोलीस भरती. पोलीस भरती म्हणजे कसं माहिती का तुम्हाला? तर चला गाईस, आजचा ब्लॉग फक्त एवढाच. आज आम्हाला एवढंच टाईम होतं, त्याच्यामुळे चला बाय, सी यू, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.